जय मित्रांनो, स्वप्न खाकीचं या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर तुमचा जो प्रश्न होता मित्रांनो की मुंबईसाठी 100 मीटरला स्पाइक अलाउड आहे का, तर स्पाइक हे अलाउड नाही। त्यामुळे तुम्हाला 100 मीटर जे आहे मित्रांनो बिना स्पाइकचं प्रॅक्टिस ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड द्यायला येचाल त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही। आणि ज्या मुलांची ना स्पाइक मध्ये प्रॅक्टिस चांगली आहे, स्पाइक घालून प्रॅक्टिस करतात 100 मीटर साठी, तर त्यांना ज्यावेळेस ग्राउंड वरती येतात आणि 100 मीटर मारायचं असतं, स्पाइक अलाउड नाही माहिती असतं, तेव्हा एक त्यांना बिना स्पाइकचं ग्राउंड करणं किंवा 100 मीटर मारणं खूप अवघड जातं आणि मुलांना मार्क कमी पडते। त्यावेळेस त्यांना माहिती सुद्धा नसतं की तिथं स्पाइक अलाउड आहे की नाही। तर त्यांची जी प्रॅक्टिस पण असते मित्रांनो ती आधी झालेली नसते बिना स्पाइकची। तर त्याच्यामुळे तुम्ही बिना स्पाइकची प्रॅक्टिस ठेवा। तुम्हाला इथं अलाउड नाही मुंबईमध्ये स्पाइकचं 100 मीटर करण्यासाठी किंवा 100 मीटर धावण्यासाठी। तर तुम्ही आता वेळ आहे तुमच्याकडे, तुम्ही बिना स्पाइकचे 100 मीटर पळू शकता मित्रांनो। तर बघा, वेळ असताच तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यामध्ये तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता। आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला उतरता त्यावेळेस तुम्हाला अचानक माहिती होतं की तुम्हाला स्पाइक अलाउड नाही 100 मीटरला, तर मुलांचा खूप गोंधळ होतो। त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे। आणि काही मुलांचे प्रश्न पण होते की स्पाइक अलाउड आहे का नाही, तर त्यांच्या कमेंटचं उत्तर हे आपण ह्या व्हिडिओमधून दिलेले आहे। तर नक्कीच तुम्ही बिना स्पाइकचं ग्राउंडची तयारी करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क येतील। तर ज्यावेळेस तुम्ही रनिंग करताय किंवा 100 मीटर मारताय, तर बिना स्पाइकचं जर पळालात तुम्ही, तर तुम्हाला तुमच्या आतापासून जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला येताल आणि ग्राउंडवरती 100 मीटर मारताल त्यावेळेस तुम्हाला जास्ती तुमचा गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला चांगले मार्क येऊन जातील। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नवीन असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा। तर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये।